नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणी यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण आलो आहे, बघू शकता आपल्या वाड्यामध्ये. तिथे आपली रेडी आहेत आणि त्या रेड्यांची काय मेहनत करायला लागते ते तुम्हाला मी दाखवतो बघा. चला तर आतमध्ये जाऊया आपण रेड्यांच्या इथे. आपला गुन्हे रेडा सर्वात स्वच्छता बघू शकता मित्रांनो. तर तुम्हाला पहिले मी स्वच्छता दाखवतो, गोटा कसा असावा, त्यासाठी किती मेहनत आहे हे बघू शकता. आता आहे ना, दुपारनंतर आंघोळ वगैरे घालणार आणि आपले ताते सर्व मेहनत करतात वगैरे. यांची मेहनत म्हणजे अशी नाही, त्यांना जे जेवतात ते जेवण सुद्धा घालतात रेड्यांसाठी. पेंड, चरकी, डबल तांदूळ बोला दळून, या सर्व गोष्टी मी तुम्हाला पुढे दाखवतो बघा. असं नीटांगण दिसणार नाही. तर हे बघा मित्रांनो, बघू शकता तात्या आहेत ना, आता शिराडा मारतायत. तर त्यांना आपण आता ना पेंड घातलेला आहे. हे बघा इथे हा जरा अतरंग आहे, एक कालावाला. हा नाही, हा आपला गुन्हे आहे. हे बघा असं स्वच्छ धुवावं लागतं. त्याच्यानंतर त्याला शिराटा मारणार. एकच टाईम नाही तर मित्रांनो, हे आत्ता करणार, त्याच्यानंतर दुपारी एकदा आणि डबल एकदा संध्याकाळी. तर हे 3 टाईम अशी तरी मेहनत करावं लागते. बघू शकताय बघा, अजून कचरा वगैरे काढायचा आहे. बाकी तुम्हाला असं कुठेच दिसणार नाही वाड्यामध्ये. बघू शकता की असं घाण वगैरे की खड्डे पडलेत असं कुठेच नाही दिसणार. बघा 2 रेड्या आहेत, पण असं कुठे तुम्हाला दिसणार नाही. हे वरती ते पेंडे आहेत, आपण पेंडे वगैरे ठेवले आहेत. जो आपला गुन्हे रेड आहे सर्वात. ये बाबो, ये ये ये. हा खूप शांत आहे. त्याच्यावर माणूस बसलं तरी काय करणार नाही, एवढा शांत आहे. बघा पुढ्यात खाद्य असून पण त्याला हे करतोय ना, तर ते खायकडे लक्ष देत नाही. पण तो नाही, तो लय टाईमपीस आहे. तो नुसतं टक्कर ते काय बघतो. तो रेडा असो नाही तर माणसं असो. राजू पण आला आमचा. आणि आत्ताच नाही बोला तर माझ्या कमरेच्या वरती आहे, जे मिनिमम बोला 4 फूट हाईट आहे. हे बघू शकता बघा. या 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 ये जाऊ बघू. या ये दे जाऊ दे जे. तर हा लय आगाव आहे मित्रांनो, हा लगेच माणसांना मारा येतो. आणि पावसाला आपण ह्यांना चरायला ना नदीच्या पलीकडे घेऊन जातो. तिथं म्हणून खेकड्या बिकड्यांचे व्हिडिओ वगैरे टाकलेले आहेत. व्हिडिओ त्या साईडला वरती डोंगरावर घेऊन जातो आपण, कारण त्यांना जेवढा वरती झोंबीसाठी आणि आपण बाळगतो वगैरे, तर शेती करण्यासाठी बाळगतो आणि झोंबी वगैरे पण लावतो आपण. ह्यांची घरातल्या घरात वगैरे पण झोंबी वगैरे लावतो. तर ह्या नाही, हा मिनिमम 4 वर्षाचा आहे आणि हा 3.5. हां हो नाही, यूट्यूबवर काय प्रभाव होणार आहे त्याचा. सोशल मीडिया कोण उपयोग नाही ना करत एवढा असा. हां सोशल मीडिया कसं म्हणत आहे तेव्हा इथे खाद्य घालण्यासाठी त्यांना हे केलेलं आहे. तर त्यांना आपण नंतर दुपारनंतर दाखवूया. त्यांना आंघोळ वगैरे घालते विली पण बाहेर काढून. आतमध्ये जसं सकाळच आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला अंधार वगैरे दिसत असेल. त्यांना चरकी खायला घालतात, चरकी आणि पेंड. महिन्याला किती खर्च आहे मास्तर यांचा? 10,000 खर्च खाण्याचा. हां पेंड आणि चरकी ना. हां 100 किलो पोतं लागते. 100-200 म्हणजे 5 बुडाला माझा 7,000 रुपये येतो महिन्याला. तर विचारू शकते बघा मित्रांनो.
7,000 महिन्याचा खर्च आहे. आणि मित्रांनो आपण झोंबी हा करिता लावतो जेणेकरून एक नाव व्हावं की त्याच्यातनं एक शेतकऱ्याची ओळख व्हावी. कारण अशा आता हे आपण जे रेड्या वगैरे बाळगतो तर ह्यांची ओळख वगैरे काहीच नाही. ते काही जणच्या असतात की ते स्वतःच्या ह्याच्यासाठी वापरतात, पण आपण त्यासाठी नाही तर आपण शेती बिती करण्याकरिता वापरतो मोस्टली. तर आपली शेती वगैरे खूप प्रमाणात आपण इकडे केल्या जाते. आणि झोंबी हा कारण लावतो जेणेकरून आपण एक शेतकरी असल्याचं एक हे असतं की बा एका तालुक्यामध्ये किंवा एक जिल्ह्यामध्ये त्या शेतकऱ्याचं नाव व्हावं. कारण रेड्याच्या माध्यमातून खूप सारे शेतकऱ्यांची ओळख होते आणि खूप मोठ्या प्रमाणात जरा एक नाव राहतं. ह्या कारणास्तव आपण रेड्यांची झुंबी वगैरे लावत असतो. झुंज वगैरे ह्या सर्व गोष्टी काय ते भले तुम्ही त्या रेड्यांजवळ करा किंवा ना करा, पण ते आपला घरगुती पण करतात. ह्याला आणि ह्याला जर आपण 2 दिवस वेगळी बांधे ना तर दोघे एकमेकांशी झुंबी घेतात. झुंबी पण अशी नाही तर 5-5, 10-10, 15-15, अर्धा तास झुंबी घेतात. तर त्यांना सोडवावं लागते आपल्याला. अशी झुंबी होते त्याच्यामुळे. तर मित्रांनो गावाला एवढी गरमी करते ना, खूप भयंकर असं गरम करते मित्रांनो. तर आपला रेड्यांचा व्हिडिओ काय तुम्हाला काय दाखवायला नदीवर आपण घेऊन नाही गेलो त्यांना, कारण आपल्या कामानिमित्त आपण बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे आपल्याला काही जायला भेटलं नाही नदीवर वगैरे. तर आपण आता इकडे जरा कलमाकडे आलो आहोत. आणि यंदा पावसाने तर पूर्ण झाडांची वगैरे वाट लावून टाकला नाही. कलमांची वगैरे पण कुठे आंबे वगैरे झाले नाही कलमांना वगैरे. तर रेड्यांची आपली वगैरे माहिती कशी वाटली मित्रांनो मला नक्कीच सांगा. आणि आपला रेडा पण आहे ना आजारी थोडा पडला आहे राजा म्हणून, कारण खूप भयंकर अशी गरमी वाढली. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर आजूबाजूला बघू शकता ऊन. ॲक्च्युली आपण कपडे वगैरे एवढं घालू शकत नाही, एवढं भयंकर गावाला गरम करते मित्रांनो. खूपच गरम करते. आणि आंब्यांची तर पूर्णपणे वाट लागून गेले बघू शकताय बघा. तर आपण आलो होतो असंच बाहेर थोडं गरम करत वगैरे, घरात बसवत नव्हतं म्हणून आपण बाहेर आलो फिरण्यासाठी. तर आंबे वगैरे पण आता कुठे कुठे काय पालावतात वगैरे बघू. पूर्ण पावसानं वाट लावून टाकला नाही. चला तर आपण घरी जाऊयात. व्हिडिओ कसा वाटला मला आणि रेड्यांबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली मला नक्कीच सांगा मित्रांनो. आणि कोण कोण असं रेड्यांबद्दल एवढी सर्व गोष्टी आहेत तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो.